करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय योगेशजी कृष्णा केणे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं। चांगलं योगदान आहे योगेशजी केणे यांचं, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। त्यानंतर अमनेगावचे उद्योजक सूर्यकांत बार्शी आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि माझे क्रिकेटपटू सुद्धा आहेत भरपूर, त्यांनी सुद्धा क्रिकेटचा खेळ आपल्या गावासाठी केलेला आहे, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। मी सुरेंद्र देवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावं। मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फ्लड लाईट्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, सन्माननीय रुपेश पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। मी सुरेंद्र दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रुपेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। अतिशय चांगल्या प्रकारच्या फ्लड लाईट्स आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं लाभलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मानित करत आहोत सुरेंद्र दलवी यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद रुपेशजी। त्यानंतर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण अतिशय जबरदस्त रंग भरलेला आहे। त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण चित्रीकरण पाहत आहोत। अतिशय क्लीन अँड क्लिअरिटी GTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह ऑपरेटर आहेत आमच्यामध्ये आज उपस्थित सन्माननीय तेजेश, आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। तेजेश या आपण, आणि सुरेंद्र दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे आणि आता मात्र आपण जाऊ शकता। ओमकार, तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करू शकता। थँक्यू योगेश दादा। पहिला बॉल आणि पहिला चेंडू भावेश पवारचा एक सिंगल होईल कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं अकाउंट झालं ओपन आणि अंपायरचा इशारा लेग बाईज। एक्स्ट्रा रन डावाला सुरुवात होत असताना टॉस जिंकली, फिल्डिंग करण्याचा निर्णय। जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किया या कोई महान नहीं होता। जब तक न पड़े पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। आणि या मॅच मध्ये आता तो संघर्ष करायचा टीम खारबावला। गती परिवर्तन डावा त्याचा बासमन जेव्हा जेव्हा येतो भावेश पवार समोर त्यावेळी तो वेगावरती कमी मात्र परिवर्तन वरती जास्त लक्ष देतो। विविधता त्याच्याकडे भरपूर आहे आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन। यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता मात्र लोवा फुल टॉस आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातो लेग बाईज म्हणजे स्ट्राईक मेल बॅट्समन मयूरलाच। लेग बाईजला स्ट्राईक रोटेट नाही आहे, एक सिंगल ऍड होईल आणि धावफलक 2 या आकड्यावरती। दोन्ही धावा अतिरिक्त स्वरूपाने आल्यात या स्पर्धेमध्ये। काल एकाच टीमनं 2 निर्धाव षटकं टाकली होती, ती टीम होती भादवड। अजून एक सुंदर बॉल आणि इथे देखील एक रन बाईटच्या स्वरूपानं फलकावरती ऍड केली जाईल। धावफलकावरती 3, एकही रन अजून बॅटमन आली नाहीये, सगळ्या धावा एक्स्ट्रा चेंडू टाकून झाले तर त्यामध्ये भावेश पवारचे 4 आणि फायनली बॅटमन ही सिंगल आणि बॅट्समन मयूर ऑन द मार्क। सिंगल अकाउंट ओपन झालं मयूरचं। धावफलकावरती धावा 4 पाहायला मिळतात। वडवली संघाला ड्रॉ मिळाला, तो संघ क्वार्टर फायनल मध्ये इंटर झालाय। पण क्वार्टर फायनल त्यांच्यासोबत कोणती टीम खेळताना आपल्याला दिसेल। गोरसई की खारबाव गोलंदाज सज्ज। अजून एक सुंदर बॉल, भावेश पवारचं षटक अगदी डोळ्याच्या पापण्या लवता संपून जात। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं रवींद्र जडेजा
आणि त्याच खेळाडूला तो फॉलो करतो आणि अगदी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याच्यासारखं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्याचा नेहमीच राहिला. मग ते फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, कधी काही करण्याची ताकद तो ठेवतो. सगळं काही त्याच्यासारखं, फक्त मॅच विन झाल्यानंतर ते सेलिब्रेशन असतं रवींद्र जडेजाचं, ती स्टाईल भावेश पवारकडे आली तर अजून एंटरटेनमेंट ते करू शकतील. मी म्हणेल प्रेक्षकांना जो मोठा फॅन फॉलोविंग आहे या खेळाडूचा. एका षटकाचा खेळ झाला पूर्ण. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 4 आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. 3 षटकांचा सामना आहे, एका ओव्हरमध्ये 4 झालेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतं बॉलर कपिल केने. मलिंगा ऑफ गोरसई क्रिकेट राऊंड विकेट. खारबाव सध्या अडचणीमध्ये, धावेंची गरज. मध्ये भावेश पवारकडनं झाली आहे चूक. मग किती लवकर चूक सुधारली तुम्ही पाहू शकाल. एकाग्रता कुठेच भंग झाली नाही आणि मयूरला परतावा लागतं माघारी. लागतो धक्का नंबर पहिला गोरसेला. मी ते सांघिक यश, फलंदाज होतो बाद. ठाणे महाराष्ट्रभर आज माऊली स्पोर्ट्स आमने हे नाव पोहोचलं, विवेक इंटरप्राइजेस हे नाव पोहोचलं, सुनील फुलोर हे नाव पोहोचलं. कारण त्यामागे कारण होतं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. याच देही याची डोळा क्रिकेटचा काही क्षणामध्ये अंतिम 16 देखील आपल्याला पाहायला मिळेल. आज शेवटची रात्र, आज मोठे उलटफेर आपल्याला दिसतील. आणि विवेक पाटील त्यांच्याच नावानं हा संघ गोरसई मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विवेक इंटरप्राइजेस गोरसई अँके स्पोर्ट्स या नावानं. पुरस्कर्ते आहेत विवेक इंटरप्राइजेस. डॉट बॉलची सांगता. मागचे काही मॅच कंटिन्यू गोरसई खेळतीये. टॉस जिंकून फिल्डिंग करतायत, मोठं टार्गेट सेट करू देत नाहीयेत. इथे फटका, मिस्टामिंग फिल्डर आहेत आणि कॅच झाली आहे ड्रॉप. हे चित्र भरपूर कमी वेळा पाहायला मिळतं. मध्ये आज मिस्टेक होत आहेत गोरसई टीम कडनं फिल्डिंग मध्ये. खरं तर हा झेल होता पवन केनेसाठी, त्यानं कॉल केला नाही आणि जे फिल्डर होते मिड ऑनला त्याला मागे येऊन कॅच घेणं थोडंसं अवघड होतं, त्याच्यामुळे हा झेल ड्रॉप झाला आणि धावा मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 ने पुढे जात असताना 5 धावा धाव फलकावर. इथे फटका चांगला, कॅच ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक मिळाली आणि आता षटकार येतोय फलंदाज सागरच्या बॅट मधून. हा पहिला उत्तुंग षटकार. बॅट्समन सागरनं अजून एक चांगला फटका. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती सीमारेषा पार. सागर म्हणजे समुद्र आणि समुद्र खवळला की त्याला शांत करणं कठीण जातं, त्याची अथांगता मोजणं कठीण जातं. म्हणून म्हटलं जातं ना, लाखो दरिया गिरते समंदर में, लकी कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. आणि अगदी आता गोरसई समोर तशी दर्जेदार बॅटिंग करत असताना सागर अगदी खवळलेल्या समुद्राप्रमाणे विस्फोट करतोय आपल्या बॅट मधून. टीमची टोटल 15, एक चांगल्या स्थितीमध्ये. खारबावची ताकद आहे, त्यांची गोलंदाजी रंगेल आता मॅच. कपिल केने विरुद्ध हल्ला आणि बोलतोय बॅट्समन सागरचा बल्लामध्ये एलिव्हेशन थोडस कमी आणि घेतलाय झेल. फिल्डर होते डीप मध्ये विजय चंदने आणि फलंदाज होतो बाद. सागर बॅक टू डग आउट. सिद्दीकजी बाबे या मॅचचा आनंद घेतात ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी या समालोचन पॅनलला आणि पूर्ण स्पर्धेला माऊली स्पोर्ट्स आमनेला भरभरून शुभेच्छा दिल्यात. सिद्दीक बाबे म्हटलं तर नेहमीच एक असा आवाज जो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. या भिवंडीच्या प्रेक्षकांच्या प्रत्येक हृदयावरती ज्या नावाचं राज्य आहे ते नाव म्हणजे सिद्दीकजी भावे सर
आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर महापौर चषकामध्ये ज्या काही लाईन्स विलासराव पाटील साहेबांनी म्हणाल्या सिद्दीक भावे सरांचा सन्मान करताना, की भिवंडी क्रिकेटला ज्याने एक वेगळ्या उंचीवरती नेलं, तुम्ही खेळलात, मग तुमच्यातील खेळाडू वृत्ती ज्यांना जागृत ठेवली आणि तुमच्या खेळाडू वृत्तीला एक न्याय देताना प्रत्येकाला एक नाव दिलं गेलं आणि त्या नावानं तुम्ही महाराष्ट्र क्रिकेटच्या वर्तुळामध्ये प्रसिद्ध झालात, असा समालोचक म्हणजे सिद्दीक भावे. आणि खरं तर आज त्यांच्यामुळे भिवंडीचं क्रिकेट आहे ना भरपूर उंच आणि उंच आहे आणि आम्हाला अभिमान आहे सिद्दीक भावे सरांचा, की ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आमच्या सोबतीनं असतात, आमच्यावरती भरभरून प्रेम करतात. तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सिद्दीक भावे सर या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा मैदानाकडे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थांबली आहे, प्रेक्षकांना विनंती आहे पडदा सोडायचा प्लीज. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाउंड्री समोर जो पडदा प्रेक्षकांनी पकडला, प्रेक्षक पडदा सोडायचा. मग ज्यांनी ज्यांनी पकडलाय सगळ्यांनी सोडला तरी काही हरकत नाही आहे, प्रत्येकाचं नाव तर आम्ही घेऊ शकत नाही आहोत. थँक्यू सो मच. 16 धावा धावफलकावर, अंतिम 5 चेंडूंचा खेप बाकी. स्ट्रायकर इनला बॅट्समन आहे भूषण, 6 चेंडूंचा सामना केला, रन्स केले 3. आता गिअर अप करावा लागेल त्याला डाव, आणि तो केलाय ऑन साइडला, पूल केलाय, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मोठा फटका, ग्रेट शॉट, षटकार, तिसरा षटकार आला या डावातील. माऊली स्पोर्ट्स आमनेच्या स्टँड मध्ये जाऊन हा चेंडू विसावला. काय फटका खेळला, बरोबर चेंडूच्या रेषेमध्ये स्वतःला आणलं, फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला पूल केलं, सीमारेषा बार सिक्सर खेचला. धाव फलकावरती धावा 22 ला विकेट गेले, 2.2चा खेळ झाला आणि आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीनवरती सुरू. आणि लॉंग ऑनला अजून एक, या चमचमत्या ट्रॉफी वरती आहे नजर. आणि आता फलंदाज सांगतोय आली लहर, केला कहर, मारला बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सूचना आहे क्रीडा रसिकांना की प्लीज तुम्ही पडदा पकडू नका, कारण पडदा ही आमची सीमारेषा आहे. तुम्ही भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे, थोडा वेळ अजूनही सहकार्य करा. या स्पर्धेला कोणत्या प्रकारे गालबोट लागणार नाही असं प्रकारचे कृत्य तुम्ही करू नका प्लीज. सांगून सांगून आता आम्ही देखील थकलो, त्यामुळे विनंती आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना आता हात जोडून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज पडदा पकडू नका, कारण ती बाउंड्री लाईन आहे आणि तो पडदा ना या स्पर्धेची शान देखील आहे. त्याच्यामुळे कोणताही डाग स्पर्धेला लागणार नाही, हाच आमचा आता अंतिम रात्रीमध्ये प्रयत्न आहे. विकेट मिळाली आहे फायनली पवन केनेला. विकेट गेली 3, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आणि रजनी क्रिकेटमध्ये आमनेच्या मैदानावरती विवेक इंटरप्राइजेस ट्रॉफी मध्ये 18 बॉल 18 रन देखील फायटिंग टोटल आहे. सध्या तर 9 पेक्षा जास्त सरासरी आहे, 9.33. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. फटका अतिशय सुंदर ऑन साइडला खेळेत, सिंगल तर नक्कीच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न मोहीस नाही आहे, मग ते धाडस दाखवलं होतं, थ्रो चांगला आला, त्याच्यामुळे एका धावेवरती थांबावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, टीमची टोटल 29 आणि षटकातील अंतिम बॉल इथे शिल्लक आहे. पवन केने थोडासा महागडा ठरतोय. काही प्रेडिक्शन रुपेश पाटील आमच्या सोबत करत असताना, ज्यांनी अतिशय चांगली बॉलिंग केली खानपे टीमसाठी खेळताना. षटकातील अंतिम बॉल आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज बॉलर पवन केने. अंतिम चेंडू अंतिम षटकातील फटका मिस्टामिंग बॉल हवेत कॉल केला भावेश पवारने. यस आय विल टेक, मी घेऊ शकतोय. त्याने घेतला हा झेल आणि संपला इथे फलंदाजाचा खेळ. तर पहिला डाव इथे पूर्ण झाला, रन झाले 29, 10च्या सरासरीनं 30 धावा, एक चांगलं टोटल फलकावरती सेट झालाय. नक्कीच 2 दिवस रात्र भरभरून प्रेम स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण
आमने लोणाड आणि पडगा परिसरानं दिलं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. या स्पर्धेतून मात्र मी तुर्ताच रजा घेतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, अजूनही भरपूर साऱ्या चांगल्या मॅचेस आपल्यासमोर येणं बाकी आहे. आणि खरं तर आयोजकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण थोडंसं लवकर रजा घेतो, कारण उद्या देखील वाघबिळला बरोबर 8:30ला रिपोर्ट करायचं ओपनिंग द्या. त्याच्यामुळे नक्कीच मनापासून सॉरी. मग ते जाता जाता या मॅचमध्ये एवढंच म्हणेल, 30 रनचं टार्गेट इथे सेट झालाय आणि खारबाव समोर गोरसई आहे. प्रेक्षकांना एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे जाता जाता एवढंच सांगेल प्रेक्षकांना, रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. टेक करना बाट, हम मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. आभार व्यक्त करतो सुनील दादा फुलर आणि पूर्ण माऊली स्पोर्ट्स आमनेचं, की ज्यांनी या स्पर्धेचा पार्ट होण्याची संधी आम्हाला दिली. मनापासून तुमचं खूप खूप आभार. आणि मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आता भरपूर आराम केल्यानंतर आम्ही इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये ग्रीन कॉमेंटेटर आमचे मित्र अजयदादा घरत आणि योगेशदादा पाटील यांचा देखील आभार. GTCचं देखील कौतुक, ज्यांनी भरपूर चांगली कामगिरी केली. आमच्या स्कोररचं आणि सगळ्यांचाच आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला साथ आणि ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं. आणि जे संघ आता अंतिम काही टप्प्यामध्ये खेळतील त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच आमच्यापासून ओंकार शेट्टी आज रजा घेत आहेत. भरपूर शब्दांचा तोफखाना त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करूया. मी सुरेन दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक ओंकार शेट्टे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर एकदा समालोचक ओंकार शेट्टेसाठी या टाळ्या व्हायला भी हरकत नाही. अतिशय जबरदस्त समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि आपण सुरेन दलवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. शुक्रिया. तर आपण सन्मान करत आहोत या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक ओंकार शेटे यांना आपण सन्मान करूया. खूपच छानपैकी आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. आणि मी सुरेन दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. उबदार माझी शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि एक सुंदर गिफ्ट हॅम्पर आहे. आणि आपण हे सन्मान चिन्ह पाहू शकता. अगदी खरोखरच याचा अभिमान आहे आम्हाला. हे नसतं तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत मात्र पोहोचलं नसतं. अशा प्रकारची ही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. या धन्यवाद. वेलकम ओंकार, तुम्ही या स्पर्धेत मध्ये सहभाग झाले. चांगला समोरच्या तुमच्याकडनं प्रेक्षकांना मात्र पोहोचवला आणि आता मात्र सज्ज झालेले आमचे एव्हरग्रीन समालोचक आमचे परम मित्र अजय घरत. बहुत बहुत शुक्रिया योगेश पाटिल एंड ओमकार शेट्टे. करारा जवाब NK स्पोर्ट्स गोरसई बी टीम का पहली गेंद पर सिक्सर पवन केने के बल्ले से 30 का टारगेट है क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए. NK स्पोर्ट्स गोरसई बी टीम के सामने एक अच्छा टारगेट सेट किया है इस मुकाबले में एडनिका स्पोर्ट्स खारबाव टीम ने. गेंदबाजी कर रहे ऋषभ काठे. एक और शॉर्ट पिच गेंद फिर से पुल कर दिया है, इस बार डीप स्क्वायर लेग के ऊपर से एक और दनदनाता हुआ सिक्सर. शॉट्स और टोन सेट कर दिया है कहीं ना कहीं उन्होंने अपनी टीम के लिए. 30 का टारगेट काफ़ी बड़ा टारगेट माना जा रहा है. विवेक शेठ पाटिल की ये पुरस्कृत टीम है NK स्पोर्ट्स गोरसई. और क्या कमाल के शॉट्स खेले जा रहे हैं. ये क्या मैदान के बाहर जाएगी. फील्डर है लपक लिया कैच. बहुत ही सुंदर कैच और पवन केने आउट.
भूषण द्वारा काफ़ी दूरी तय की थी उन्होंने, उसके बाद उनका सेलिब्रेशन तो बनता ही है। कमाल का कैच लिया है। पवन के ने बहुत खतरनाक नजर आ रहे थे, 2 गेंदों पर 2 छक्के जड़ चुके थे, तीसरी गेंद पर भी छक्का जड़ने का प्रयास, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक कैच किए गए हैं। योगेश, क्या कहना चाहोगे इस कैच के बारे में? नक्कीच मित्र म्हणेन पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजाने अजय वार केला गोलंदाजावर आणि इथे मात्र पलटवर केला आहे गोलंदाजाने तिसऱ्या चेंडूवर, परंतु हा विकेट गोलंदाज नसून मित्र म्हणेन भूषणचा आहे असं म्हणायला हरकत नाही. हे दृश्य तुम्ही वारंवार स्क्रीनवर पाहू शकता. जबरदस्त झेल आणि सेलिब्रेशन, अगदी वेस्ट इंडिज स्टाईलने हा सेलिब्रेशन पाहतोय आपण. हाँ, बिल्कुल सही। और देखिए इस पूरे मैच में पवन और भूषण के बीच में एक बैटल चल रहा था। जब गेंदबाजी के लिए पवन आए तो उनके विरुद्ध भूषण ने 2 छक्के भी जड़े थे, लेकिन ऐसे लगा कि शायद जो रन्स खर्च किए थे पवन ने वो सूद समेत वसूलेंगे, लेकिन नहीं, 2 छक्के लगाने के बाद वो आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। शुरुआत अच्छी की है, छोटी सी पारी खेली लेकिन बड़ी ही उपयुक्त पारी। और कहा भी जाता है कि ज़िंदगी लंबी नहीं यादगार होनी चाहिए, वैसे ही पारी आपकी बड़ी नहीं बल्कि इफेक्टिव होनी चाहिए, भले ही वो छोटी क्यों ना हो। नक्कीच कार्य असं करा की मात्र लोक तुमचं गुगलवर नक्कीच सर्च करतील आणि मात्र सांगतील की खूपच छान कार्य होतं या व्यक्तीचं, परंतु या ठिकाणी पहा जबरदस्त इथे मात्र फटका पाहायला मिळतोय आणि मात्र हा चौकार मेघनाच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला असं वाटतं की 30 धावांचं टार्गेट आहे अजय, की गोडसे सांगला असं कोणी सांगितलं तुम्हाला हा टार्गेट 2 षटकामध्ये पूर्ण करायचे आहे की काय? जी बिल्कुल, कुछ उसी हिसाब से उन्होंने शुरुआत की है। ईंट का जवाब पत्थर से देने की ठान ली है और ईंट का जवाब पत्थर से दिया जा रहा है। इनफील्ड के ऊपर से खेला था, पुल किया था, बहुत ही शानदार तरीके से बैट्समैन मेघनाथ केने ने चौके के साथ अपने पारी का आगाज करते हुए मेघनाथ। भावेश पवार नॉन स्ट्राइकर से इन पर है, ऋषभ चले राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बहुत ही करारा कवर ड्राइव, क्रैकिंग शॉट, 4 रन और। ज्याप्रमाणे आपण एखादा क्लासिकल संगीत ऐकतो ना अजय, त्यावेळी कानांना ऐकायला खूप बरं वाटतंय, परंतु ज्यावेळी क्लासिकल फटका जर आपण पाहिला तर डोळ्यांना फार बरं वाटतंय अशा प्रकारचे फटके पाहण्यासाठी. काय क्रिकेटची नजाकत आहे, क्रिकेटची सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण पाहतोय मेघनाथच्या बॅटमधून. जैसे सुई में से धागा पिरोया जाता है वैसे ही गेंद को निकाल दिया था पॉइंट और कवर के दरमियान से। वाइड हाफ वाली थी, उसका भरपूर फायदा उठाया, भरपूर स्ट्रोक लिया था मेघनाथ ने। बहुत ही तीखे तेवर उनके भी नजर आ रहे हैं। ऋषभ बहुत महंगे साबित होते हुए आगे निकल कर खेला इस बार, लेकिन मिडल नहीं कर पाए और अच्छी फील्डिंग सर्कल के अंदर ऑन साइड में, कोई रन नहीं इस गेंद पर। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। बहुत मजबूत स्थिति में गोरसई बी टीम, स्कोर हुआ है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। विवेक शेठ पाटिल बहुत लकी है कि उनको मौका मिला इस टीम को पुरस्कृत करने का इस टूर्नामेंट में। आणि किती भरपूर पुरस्कृत्य होते अजय या लिस्टमध्ये, परंतु विवेक शेठ पाटील यांचा मात्र नंबर लागला असं म्हणायला हरकत नाही. आणि मात्र आणि हे त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आपल्याला सीमित अशी पाहायला मिळतोय. तर एक सन्मान आहे इताडगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नागेशजी पाटील या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय नागेशजी पाटील या आपण व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे. नगेश दादा यायचा आहे. सन्मान म्हटलं तर भरपूर मोठी गोष्ट आहे, सन्मान प्रत्येकाचा होत नसतो. तर सन्माननीय सुरेन दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. और कहा जाता है कि मान का पान हीरा समान। आणि आपण पाहू शकता ठिकाणी व्यासपीठावर आपण सन्माननीय नागेशजी पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत सुरेन दलवी यांच्या शुभ हस्ते. चांगली सुरुवात पाहतोय जे 30 धावांचं टार्गेट आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा पाहायला मिळतात आणि येणारे 12 शेड्यूलमध्ये आता विजयासाठी फक्त 10 धाब्यांची गरज. नेवर की पहली गेंद उमेश द्वारा खेल दिया है ऑन साइड में, मिसफील्ड थोड़ा सा हुआ है। भावेश पवार हमेशा दूसरे रन के लिए तैयार ही रहते हैं, लेकिन इस बार मौका नहीं था। अच्छी रिकवरी मिसफील्ड होने के बाद फील्डर द्वारा डीप स्क्वायर लेग की दिशा में उछाल कर खेलना चाहते थे भावेश पवार, एलिवेशन बना नहीं पाए। लेस दैन रन बॉल इक्वेशन है। गोरसई बी टीम का पलड़ा ज़रूर भारी है, लेकिन खारबाव टीम भी एक जुझारू टीम है, आसानी से ये टीम भी घुटने टेकने वालों में से नहीं है। ज़रूर कोशिश करेंगे उनके गेंदबाज। उमेश तरे खासतौर पर बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है, ट्रम्प कार्ड माने जाते हैं गेंदबाजी में खारबाव टीम की ओर से। पहले ओवर में ऋषभ ने कहीं ना कहीं निराश किया, 11 गेंदों में 9 रन चाहिए। इस बार केवल चिप कर दिया है। बढ़िया बल्लेबाजी, सेंसिबल बैटिंग, ये वही जोड़ी है जिन्होंने मोरबी टीम के विरुद्ध महापौर चषक में 18 गेंदों पर 63 रनों की धुआंधार पार्टनरशिप की थी। भावेश पवार ने 27 रनों की पारी खेली थी, 30+ की पारी खेली थी मेघनाथ ने। म्हणजे हा संघ असा आहे की एका खेळाडूवर अवलंबून नाही आहे, टीमवर्क या संघाचं पाहायला मिळते. म्हणून तर टेनिस क्रिकेटमध्ये एवढी मोठी उपलब्धी या संघाने प्राप्त केली आहे.
अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। बहुत अच्छी गेंद इस बार अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं। भावेश पवार भी अपील कर रहे हैं, अब अंपायर भी क्या करेंगे। बॉलर कॉट बिहाइंड के लिए अपील कर रहा है, बैट्समैन वाइड के लिए अपील कर रहा है, लेकिन अंपायर प्रोफेशनल है। मुख्य अंपायर की भूमिका में शकील कोटी, भिवंडी क्रिकेट के एक बेहतरीन अंपायर। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है और यही चाहिए खारबाव टीम को। यदनिका स्पोर्ट्स खारबाव और एनके स्पोर्ट्स गोरसई बी के बीच में ये प्री क्वार्टर फाइनल मैच। छोटी बैकलिप का इस्तेमाल, टर्न कर दिया है ऑन साइड में, एक रन पूरा किया, फील्डर दूर है, दूसरे की कोशिश जी नहीं, बढ़िया फील्डिंग वहां पर, अच्छा थ्रो भी और सटीक एंड पर थ्रो, सही एंड पर थ्रो कहा जा सकता है। विकेट कीपर के पास केवल 1 रन मिला है, स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। लक्ष्य है 30 रनों का, अब केवल 7 रनों की जरूरत, 8 गेंदें शेष। लेकिन देखिए इस तरह के इक्वेशन पर भी कई टीमों ने यहाँ पर मैचेस जीते हैं डिफेंड करते हुए। हो नक्कीच, आणि त्यामध्ये मी उल्लेखनीय करीन किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवला जे पाहिलं असेल आपण की 7 धाब्यांची एका षटकामध्ये आवश्यकता होती, परंतु या 7 धाबा डिफेन्स केल्या होत्या एनके स्पोर्ट खांडवल संघाने। इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू, पुल अँड बिगिट, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धाबांसाठी षटकार। शॉर्ट पिच गेंद को सिक्सर में तब्दील कर दिया, बहुत ही कड़क पुल शॉट, कोई मौका नहीं था किसी भी फील्डर के पास इस गेंद को रोकने का, हवाई फायर किया और इस सिक्सर के साथ ही स्कोर्स लेवल होते हुए दोनों भी टीमों के जीत के बिल्कुल दहलीज पर एनके स्पोर्ट्स खांडवल गुरसई बी, एनके स्पोर्ट्स खांडवल का नाम आता है क्योंकि विवेक पाटिल खांडवल से बिलोंग करते हैं। इस बार रनआउट का अवसर है और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। भावेश पवार रनआउट हुए हैं। डीजे, तर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी नेटची सेवा उपलब्ध करून देणारे सन्माननीय सागरजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या सन्मान स्वीकारण्यासाठी। सागरजी पाटील आपण यायचं आहे, भरपूर चांगलं योगदान आहे तुमचं या स्पर्धेसाठी। या आपण नेटची सुविधा पाहतो या आम्हाला सागर पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले आहे। सागर पाटील या, आपल्याकडे वेळ कमी आहे। एक ओवर का खेल बचा है और सिर्फ 1 रन की आवश्यकता है क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए गुरसई बी टीम को, और जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में खेलेगी जगन 11 वडवली बी टीम के विरुद्ध, अर्थात चेंज द गेम। वडवली बी टीम के विरुद्ध गेंद को खेल दिया है डिक्लेयर जोन में और इसके साथ ही मैच फिनिश, मैच को जीत लिया है एनके स्पोर्ट्स गुरसई बी टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस एनके स्पोर्ट्स गुरसई बी एंड कॉन्ग्रेचुलेशंस विवेक शेट पाटिल, हार्ड लक, टफ लक